सर, आता तुम्ही नगरपंचायतचे नगराध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यांच्या मध्ये किंवा जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यामध्ये युटी 24 तास असे एक म्हणजे एक ट्रेंड आलाय. तो नेमका ट्रेंड काय आहे आणि तुमच्याकडे एक वेगळ्या पद्धतीचा शिक्का आहे अशी पण चर्चा आहे. नक्कीच नगराध्यक्ष हे लोकसेवेचं पद आहे आणि आटपाडीकर जनतेनं ते मला बहाल केलेलं आहे आणि कार्यतत्पर कायम राहणं म्हणजे कायम लोकांच्या सेवेत राहणं आवडीनं आणि ते मी काम करत असतो. मग प्रशासनामध्ये शनिवार रविवारी सुट्ट्या जरी असल्या तरीसुद्धा ते प्रशासकीय अधिकारी सुट्टीवरती असतात, परंतु आम्हाला जे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी काम करण्याची संधी दिल्या त्यामुळं कायम आम्ही म्हणजे आम्हाला सुट्टी हा विषय नाही. जरी शनिवार रविवार असला तरीसुद्धा आम्ही ग्राउंडवरती जातो जिथं काम चालू आहे. मग स्वच्छतेचं असेल किंवा रस्त्याचं व्यवस्था असेल, दिवाबत्तीचं असेल, पाण्याची पाईपलाईन कुठं फुटल्या, कुठं लिकेजेस आहेत किंवा लोकांच्या समस्या काय आहेत ते त्यांच्या नेमकं त्यांच्या घरी किंवा त्यांच्या गल्लीमध्ये किंवा गावामध्ये जाऊन मी जाणून घेण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. आणि शिक्का म्हणाल तर हा जो पेन आहे या पेनमध्ये म्हणजे एखाद्या नागरिकाला अचानक अर्जंट एखाद्याचे काही काम असतं, मग एखाद्याला रात्रीचं किंवा अपरात्री किंवा सकाळी किंवा सुट्टी दिवशी मग त्यांना या कार्यालयात मग तुम्हाला देतो असा विषय काही ठेवला नाही. आणि नेहमी ती स्टॅम्प पॅड आणि स्टॅम्प शिक्का घेण्यापेक्षा तर हा जो माझा पेन आहे या पेनमध्येच नगराध्यक्षांचा शिक्का बनवलेला आहे, जो की हा शिक्का कोणत्याही डॉक्युमेंटवरती उमटवला आणि नंतर याच पेननं मला सही करता येते. म्हणजे याचा संकल्पनेचा उद्देश हा आहे की कोणत्याही नागरिकाला कधीही केव्हाही सुट्टी असो नसो, दिवसा रात्री कोणालाही कधीच अडचण राहू नये या उद्देशानं ही पेनची संकल्पना माझे शिवपार्वती ऑफसेटचे सागर राऊत यांच्या डोक्यात आली आणि मलाही ती आवडली की खरोखरच आपण जाईल तिथं म्हणजे गावात असू द्या, मळ्यात असू द्या किंवा नागरिक एखादा आपण समजा ऑफिसमध्ये नसेल आणि विशेषतः आम्ही खुर्चीत कमी आणि ग्राउंडवरती जास्त असतो, त्यामुळे लोकांनी जर विचारलं सर कुठं आहे, मग जिथं काम चालू असेल तिथं मी या म्हणतो. काय काम आहे तर असं आहे म्हणजे कोणी जर याला कोणाला रहिवासी दाखला असेल, कोणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा जे शासकीय योजनामध्ये काही लाभाच्या योजना असतात त्याच्यावरती सुद्धा नगराध्यक्षांचा सही शिक्क्याची गरज असते. त्यावेळेस त्यांचीही कुठली अडचणी येऊ नये, त्यांचाही वेळ वाचावा या उद्देशानं ही पेनची संकल्पना आमच्या एका हितचिंतकानं डोक्यात आली आणि ती नक्की मलाही आवडली आणि मी लगेच अंमलात आणली. नाही, पण एखादा नगराध्यक्ष ज्यावेळेस होतो किंवा एखाद्या पदावरती एखादा व्यक्ती विराजमान होतो त्यावेळेस युगो असतो किंवा ॲटिट्यूड असतो, त्याला 1-2-3 फेरं मारल्याशिवाय त्याचा सहीच करायचं नाही अशा पद्धतीचा एक ॲटिट्यूड असतो लोकांच्या मध्ये. तर तुम्ही याकडे कसं बघता की हे पद जे मिळालंय तुम्हाला ते कशा? नक्कीच पद हे ठराविक कालावधी असतात, अनेक पदं येतात जातात, परंतु जर आपण माणुसकी जपली, माणुसकीचं पद हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि जो कोणी इगो असतो, इगो मीन्स एव्हरीथिंग गोज आउट, ज्यांच्याकडं इगो असेल एव्हरीथिंग गोज आउट, इगो असण्याचा सर्व काही लगेच नाश होतो. परंतु ज्यांच्या डोक्यामध्ये पदाची हवा नसते ती माणसं जमिनीवरने असतात आणि मला कायम जमिनीवर राहण्याचाच मला खरा आनंद आहे. आणि शेवटी लोकांची सेवा केल्यानंतर जे समाधान आणि आनंद असते त्याच्यापेक्षा पदापेक्षाही पुढच्या लोकांची समस्या सुटली आणि त्यांना समाधान मिळालं याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कशात नाही. आणि नेहमी नम्रता हा सर्व सद्गुणांचा सुंदर पाया आहे. जे नम्रपणे कोणतंही पद असू द्या, आपण पदावरून जरी गेलो आणि नंतर जरी तो व्यक्ती कधी गाठ पडला तर आपल्याबद्दल त्याच्या मनामध्ये रिस्पेक्ट असला तर हे सदैव म्हणजे लाईफ टाईम पद असल्यासारखंच आहे. त्यामुळं पदावर असणाऱ्यांनाही मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की पद 5 वर्षासाठी असते, ते काय कायमचं नसते. नंतर आजीचा माझी प्रत्येकजण होत असतोय. जर आजीचा आजीच कायम मनामध्ये राहायचं असेल तर पदाची हवा कोणी डोक्यात घेऊ नये. मग पद छोटा असू द्या, पद मोठा असू द्या. आज धुलीवंदन आहे तरी देखील तुम्ही डायरी घेऊन फिरताय, सगळ्या भागामध्ये अडीअडचणी जाणून घेताय. काय धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या का लोकांना? नक्कीच लोकांच्या जिथं समस्या आहेत, आताच
आंबेबन मळा या ठिकाणी ओढापात्रातील चेलार काढण्याचं काम चालू आहे. तिथंही आम्ही जाऊन आलो आणि आता सध्या आटपाडीचं जे पुलावरील फ्रूट मार्केट आहे त्याच्या पूर्व भागाला तिथलं चेलार काढायचं JCBनं काम चालू आहे. आणि कामात व्यस्त राहणं आणि कामातला जो आनंद असतोय, जसं की संत गाडगे बाबांनी उघड्या माणसांना वस्त्र द्या, त्यानंतर भुकेलेला अन्न द्या, ताणलेल्याला पाणी द्या, हा मंत्र जपलाय. आणि भजन कीर्तनातून म्हणजे गावं स्वच्छ केली ती केलीच, पण लोकांची मस्तकं त्यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून शिस्तीत आणली. आणि असे जे वेगवेगळे आदर्श आहेत, त्यामुळं असे सण तर वर्षाला येतात जातात, तरी परंतु या आज योगायोगानं धुलीवंदनाचा सण आहे. तर सर्व समस्त नागरिकांना आमच्या नगरपंचायतच्या वतीनं धुलीवंदनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो.